श्री दुर्गा सप्तशती अध्याय 3. क्रोधाने असुर सेनापती चिक्षुर लढण्यास आला. त्याने असंख्य बाण वर्षाव करून शक्ती सोडली, पण देवीने त्या वर्षावाचा सहजच नाश केला. चामराचे मस्तक धडावेगळे केले, कराल असुराला बुक्कीने मारले, उद्योत्ताला गदेने, बाष्पलाला शस्त्राने, ताम्र व अंधक यांना बाणाने, उग्रस्त उग्रवीर्य महाहनू यांना त्रिशूळाने, बिडालाला तलवारीने, दुर्धर दुर्मुख यांना बाणाने मारले. क्रोधाने महिषासुराने रेड्याचे रूपाने हल्ला केला. देवीने पाश टाकता सिंहाचे रूप घेतले. त्याचा वध करणार तेव्हा खड्डकधारी मानव झाला. क्षणात हत्ती रूपे त्रास देऊ लागला. देवीचे अंगावरती पर्वत फेकू लागला. देवीने त्याला शूलाने मारले. देवांनी आनंदाने देवीची स्तुती केली. ध्यान. गौरीकांती सहस्र तेजासम, लाल वस्त्र रुंडमाळा, स्तनी रक्तचंदनी लेप, दिव्य असे जपमाळ, तेजस्वी नेत्र मस्तकी चंद्राकार मुकुट, देदीप्यमान कमलासनी सहस्त्र प्रमाण, आमचे करो कल्याण. रणी महिषासुर सैन्यादेवीने उडवला धुवा. हे पाहताच असुर सेनानी रणी पुढे सरसावला. तयाने देवीवर केला असंख्य लाखो बाण वर्षाव. हे पाहताच मेघ पर्वती करती अविरत वर्षाव. देवीने क्षणात रथघोडे चिक्षुरा केले नष्ट. दैत्यवीरांचा अहंकारही केला नष्ट. तयांचे मोडून धनुष्य फाडला महाध्वज. तया देहाभोवती बाणांचा अभेद्य केला पिंजरा सज्ज. हे पाहुणे चिक्षुर झाला मनी विचलित. तयाने शौर्याने ढाल तलवारे केली चाल क्षणात. असुरे सिंह मस्तकी व देवी बाहू केला वार. देवीने तिथेच अडवला त्याचा वार. राजा त्यावैरी तलवार दुभुंगणी पडली खाली. क्रोधे राक्षसे तीक्ष्ण तेजस्वी त्रिशूळ घेतले. नेमाने त्रिशूळ देवीवर टाकताच चमकला. तयापुढे सूर्य तेजही फिके वाटले. आपले त्रिशूळे देवीने तयाने केले शेकडो तुकडे. ते क्षणी चिक्षुरेही केले नाना तुकडे. चिक्षुरवध होताच महिषासूर चामर सेनानी हत्ती स्वार होऊने मनोवेगे आला रणी. देवीवर चामरे प्रभावी शक्ती नेमे सोडताच. तिने शक्ती व चामराला फुंकरीने भस्म केले क्षणातच. शक्तिभूमीवर पडताच द्वितीय चामरा राग येऊनी देवीवर फेकता त्रिशूळ. बाणाने केले तयाचे चूर्ण. देवी सिंहे हत्ती मस्तकी मारली उडी. असुराशी रणी केली महानकडी. सिंह व चामर करू लागले क्रोधे बाहू युद्ध. असुर शस्त्रे व सिंह तीक्ष्ण नखे करू लागले युद्ध. क्षणात सिंहाने उडी मारून ठोसा मारला चामरा. धडापासूनही मस्तक वेगळे होऊन गतप्राण झाला चामर. राक्षसवीर उदग्रा वृक्ष शिलाखंडे केले ठार. कराल राक्षसा थापडा बुक्क्यांनी. दातांनी चावूनी केले ठार. महाआवेशे देवीने गदा प्रहारे लोळविले दैत्या. गोफणीने बाष्कल दैत्या. बाणे वधिले अंधक दैत्या. देवीने रणे संहारे उघडला तिसरा डोळा. उग्रास्य उग्रवीर्य महाहनू राक्षसा पाठविले यमसदनाला. दुर्धर दुर्मुख वधिले बिडाला मस्तक छेदुनी. महिषासुरा प्रमुख दैत्या पाठवले यमसदनी. क्रोध महिषासुर देवीगणा देवू लागला त्रास. रेड्याचे रूप सैरावैरा धावू लागला खास. धक्क्याने खुरांनी लाथांनी शेपटीने फटकारले. शिंगाने भोसकले आपटले केले विदर्ण. क्षणात वेगे धावक धडक देऊन नष्ट केले फिरवून दाबून श्वास कोंडून. देवी गणा निपाते सिंहाकडे वळवली दृष्टी. अंबिका हे पाहता झाली महाक्रोधी दृष्टी. सिंह चाले क्रोधी देवी. पाहून आवेशे आला महिषासूर. खुराने शिंगाने महान दगड फेकूनी गरजू लागला असुर. असुर वेगे फाटू लागली धरती. शेपटीने उसळले जलसागर. ते क्षणी पृथ्वी जलमय करणे केला महानिर्धार. शिंग आघाते आकाशी मेघमालांचे झाले तुकडे. उष्ण श्वासे डोंगर भिरभिरी झाले आघाते आकाशी मेघांचे झाले तुकडे. उष्ण श्वासे डोंगर भिरभिरुनी झाले अनेक तुकडे. हे पाहून तया ठार करणे केला महानिश्चय. देवीने तयाला थांबविण्याचा केला दृढ निश्चय. फास टाकूनी तया बांधले क्षणात देवीने. माया रूप टाकले तात्काळ महिषासुराने.
ते क्षणी असुरे सिंह रूप केले धारण. देवीने मस्तक छेदताच पुरुष रूप केले धारण. देवीने तया बाण वर्षावे वेढताच हत्तीचे केले रूप धारण क्षणातच. हत्तीने महागर्जेने सोंडेने ओढिले तया. ते क्षणी देवीने तलवारीने छेदली सोंड तयाची. त्यावेळी गजरूप त्यागोने पुन्हा रेड्याचे रूप केले धारण. भयभीत केले धरतीला व त्रिलोकी उत्पात माजवून. महिषासुरे चकव्याने क्रोधी देवीने पुन्हा केले सुरापान. त्या योगे डोळे होऊने लाल चमकू लागले छान. महिषासुर राक्षसा स्वपराक्रमाचा होता अहंकार. तयाने देवीवर पर्वतासम दगडा केला वर्षाव वारंवार. देवीने बाणशौर्य दगडाचे केले अतिलहान चूर्ण. सुरापाने देवीने तयाला अडखळत धमकावले रागाने. ओम देवी म्हणे, मूर्खा मी सुरापान करेपर्यंत चालू दे तुझा उन्माद. तुझे वधे सर्व देव करतील विजयोत्सव आनंदाने. देवीने उडी घेऊन कंठात शूळ खुपसूनी केले ठार महिषासुरा. देवी आक्रमणकाळी होता महिषासूर अर्धमानव रेडास रूपात. त्याच रूपात देवीने तयाला मारले. पराक्रम अत्यंत असुरे मूळ रूपा येण्याचा केला महान प्रयत्न. पण देवी वारे हालचाल न करता मेला नाईलाजानं. महिषासूर वधे असुर सैन्य माजला हाहाकार. तिन्ही लोकी उसळला महान आनंदसागर. देवदेवता ऋषीमुनी देवी विजयी झाले संतुष्ट. देवगंधर्व लोकी स्तुतिस्तोत्रे गाता देवी झाली संतुष्ट.